तत्पूर्वी या सेमीफायनल मॅचचा थरार आनंद घेऊया। सामन्याला सुरुवात पंच समीर बिट्टू आम्हाला दर्शवित आहेत। चांगला खेळ मायकोप संघाने दाखवला आपण पाहू शकाल आणि तिथून मात्र विजयाचा गवगवा त्यांच्या नावावरती राहिलाय। युसुफ भाई अगदी धावपळ करतात या स्पर्धेसाठी। लेटरवरती नाव असलं की या सगळ्या गोष्टी येणच आहेत, नो डाऊट। जाऊया मॅचकडे। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रेहान। पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने। करणसाठी काय कमालीचा फटका। करणसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत। हा फटका आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत। काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय। घुटना टेक और चौकार देख, जबरदस्त मॅच। इथून मात्र आपण पाहतो एका बाजूला YBCC, एका बाजूला आपण पाहू शकाल पॅराडाईज, ज्यामध्ये करणनं पहिल्याच बॉलवरती रेहान या गोलंदाजाचा भरपूर समाचार घेतलाय। चेंडू सीमा पलीकडे, एक चेंडू आणि 4 धावा। 6 षटकांचं मात्र एक मोठं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार। यावेळेस पुन्हा एकदा टॅप करायचा होता। तुषार लढेला मात्र अगदी सांगितलंय की तुला थांबावं लागेल। इथून मात्र हा चेंडू बॅट आणि बॉल मधला अगदी संपर्क व्यवस्थित नाही, परंतु करणचे प्रयत्न राहतील। आतापर्यंत कमबॅक म्हणायला हरकत नाही। रेहान हा गोलंदाज अगदी कमी वयात जास्तीत जास्त चर्चा का म्हणून झाल्या, त्याने कमबॅक करणं त्याला माहिती आहे। पुढचा बॉल 2 चेंडू आणि 4 धावा। यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय। सेन्सिबल क्रिकेट। इथून जर तुमच्याकडून मोठे फटके येत नसतील, जर मागच्या बॉलवरती चेंडू डॉट आला त्यानंतर स्ट्राईक रोटेशन कसं करावं, अगदी त्या मेरिटवरती फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय कारण मागचा बॉल डॉट राहिला, पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। जर आणखीन डॉट बॉल झाला तर मग त्या चौकाराचं महत्त्व विसरलं जाईल। ज्या अनुषंगाने तिसऱ्या चेंडूवरती अगदी स्लाइटली सिंगल आपण पाहतोय। शॉर्ट कव्हरमध्ये शॉर्ट पॉइंटला मात्र तो फक्त स्टिअर केला बॉलला। पुढचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता। इथे मात्र बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही। इथून रेहानने केलाय कमबॅक। तुषार लढे समोर मात्र फेकलेला डॉट बॉल, या डॉट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना 5 धावा। चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। आजची अंतिम रजनी, 3 दिवसांचं घमासान पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप, काही जबरदस्त ही स्पर्धा, देखणी स्पर्धा। आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 24 संघ बघायला मिळाले। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल होता। इथून पंचांकडे मागणी केली होती। आपण जर पाहिलं तपासून तर खऱ्या अर्थानं षटक क्रमांक एका चेंडूचा खेळ बाकी असेल, धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते। षटक क्रमांक 1 मार्गक्रमणावरती आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जर पाहिलं 5 चेंडू आणि 6 धावा। 5 चेंडू आणि 6 धावा। शेवटचा बॉल या षटकातला सेमीफायनल क्रमांक 2चा मॅच। अंडरआर्म टेनिस क्रिकेटचा मात्र हा एक मोठा उत्सव। पॅराडाईजची स्पर्धा यावेळेस टॅप केलाय करणनं। चेंडू चाललाय सीमा पलीकडे। षटक क्रमांक 1चा खेळ संपेल, धावसंख्या जाऊन पोहोचतील 10 वरती। ओव्हर्स ब्रेक मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच कुणालला देतो आहोत। जाऊया मुख्य व्यासपीठावरती जिथे युसुफ सय्यद सर जोडले जातील। चला आपण वळूया मॅन ऑफ द मॅच कडे। विनंती कुणाल किणी या। कुणाल किणी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं विनंती करेल। अजीजभाई मेमन सर या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया। मेमन साहेब या आपल्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच। ये अपन पहले कैप देंगे। कैप पहनाई जाएगी राहिल पठान, इनके माध्यम से स्पॉन्सर ये ब्लैक कैप हर एक मैन ऑफ द मैच के लिए। उसके बाद ये खूबसूरत गॉगल साकिर बावला सर मतलब न्यू लकी ऑप्टिक की तरफ से, इल्लाजी पठान इनकी तरफ से एयरफोन्स, ये खूबसूरत सॉक्स विश स्पोर्ट्स के माध्यम से, और खूबसूरत ट्रॉफी मेहुल दादा पाटिल इन्होंने हमें स्पॉन्सर की है। कैलाशवासी अक्षता ताई पाटिल इनकी याद में ये ट्रॉफी दी गई है। और ये 500 रुपये कैश प्राइज कुणाल सर की तरफ से आपको दिया जा रहा है हैट्रिक चौके के लिए। और ये खूबसूरत आपको ये बैग भी लेनी है, इसी में आपको सब सामान लेके जाना है और यादें हैं पैडर की। ज़्यादा वक्त नहीं लेंगे, हम चलेंगे मैदान के जहाँ पर मैच की शुरुआत हो चुकी है। करण ठाकुर एक तरफ और एक तरफ जबीर खान। बैटल अच्छा होगा, एक तरफ पालघर की टीम तो एक तरफ बोईसर की टीम। हमारे साथ जुड़ेंगे धनसार के एक बेहतरीन आवाज उत्कृष्ट पाटिल। थँक्यू सो मच, धन्यवाद युसुफ भाई। अतिशय सुंदर सामना तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एका बाजूला आपण पाहतोय तो संघ आहे अर्थात पॅराडाईज बोईसरचा मानाचा संघ, आणि एका बाजूला पालघरचा दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। जाऊया मॅचकडे। सामन्याला इथून पुन्हा सुरुवात होईल। यावेळीस हा बॉल पंच अशरफ मेमन दर्शवतात यस इट्स अ व्हाईट बॉल। व्हाईट बॉलनं मात्र स्कोर काढला, धावसंख्या जाऊन पोहोचते 11। दुसरं षटक बादल, यावेळेस दांडी गुल अगदी समोर करण असताना रिस्क घेण्याचा प्रयत्न केला।
तो म्हणजे तुषार लढेनं. आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी गोलंदाजी कुठल्या पद्धतीची होते याचा रीड करता येत नाहीये तुषारला. बॅक टू द डगआउट. बिग लॉस फॉर YBCC. गॉन. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. कमिटी मेंबर्स अनिल तुपे ऑफ साइड बॅनर पूर्णपणे पडला. लक्ष अनिल तुपे. कमिटी मेंबर्स अनिल तुपे दादा बॅनर बघायचं तिकडे प्रेक्षकांनी पाडलेला आहे ऑफ साइडला. लक्षात घ्या प्लीज. जाऊया मॅचकडे. अगदी आपण पाहतोय मॅनेजमेंट अँड ऑल भरपूर 3 दिवस मात्र परिश्रम. ज्या पद्धतीने आपण पाहतोय घर कमी आणि ग्राउंड जास्त, ज्या तंत्रावरती मात्र 3 दिवस आपण पाहू शकाल. मागचे 15 दिवस पॅराडाईजचं मात्र एक भरपूर मेहनतीचं असं मैदान आणि मात्र ही स्पर्धा आजच्या अंतिम रजनीमध्ये येऊन पोहोचत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय बादल. नवीन फलंदाज बाबू. यावेळी 6 बॉल. पंचाचे 2 हात समांतर अर्थात वाईट बॉल. संजयला आपण पाहू शकाल. एक जुना खेळाडू आहे. गावदेवी वेऊर या संघाकडून भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा आणि तदनंतर आता YBCC मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडनं मात्र खेळून काढलंय. जिथून सिंगल मिळेल या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतील. फलकावरती आपण तपासून पाहतोय त्या म्हणजेच अर्थात 13 धावा करण आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 3 मॅच तिन्ही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच. परंतु मागच्याच मॅच म्हणजे जब्बीरची बॅट. 22 बॉल 77ची झंझावती खेळी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. बादल. डाव्या हाताने चांगली गोलंदाजी कशी करावी निश्चित स्वरूपात बादलकडे मात्र ती क्वालिटी आहे. इथून एका बॉल डॉट आला हरकत नाही. करणकडे मात्र मोठे फटके आहेत. तो मात्र अगदी इझिली मॅच विदाऊट प्रेशर हा सामना हँडल करतोय. पुन्हा एकदा टॅपच्या प्रयत्नात कार्पेटच्या लगत खेळणारे फटके आपण पाहतोय करणकडे चांगले आहेत. परंतु सध्या टॅपच्या प्रेमात पडलेला आहे आणि आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत निलेशजी चव्हाण सरांना विनंती करतोय की तुम्ही सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय कमालीचा फटका खेळलाय. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 100 वेळा बघत राहावासा हा फटका. नेत्रदीपक नेत्र लोचक स्ट्रोक. करण ठाकूर इज ऑन फायर. सन्माननीय निलेशजी चव्हाण सरांना विनंती करतोय तुम्ही प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन सन्मानाने येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मॅचचा ते आनंद घेत होते परंतु तुम्ही आमच्यासाठी प्रमुख अतिथी आहात. तुमचं मात्र सुस्वागतम. पुढचा बॉल. यावेळी स्नो बॉल. करण मात्र टॅपच्या प्रयत्नात होता. नक्कीच पाहू शकाल फकरू साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर फकरू साहेब. तसंच फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर उत्तमजी म्हात्रे साहेबांचं थोड्या क्षणामध्ये आगमन होईल. तर उत्तम म्हात्रे आपण सुद्धा हार्दिक स्वागत असेल. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल प्रत्येक पाहुणे मंडळींवरती अगदी चाणाक्ष लक्ष युसुफभाई आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः या स्पर्धेचं मॅनेजमेंटमधून त्यांचं नाव घेतलं जातं आणि एक व्हॉइस ऑफ बोईसर यंदाच्या वर्षात या सीझनमध्ये 100 समालोचनाचा कार्यभाग ज्यांनी केला, 100 टुर्नामेंट मात्र पूर्ण करत निश्चित स्वरूपात ज्यांच्या नावाचा गवगवा राहिला बोईसर पालघरमध्ये अर्थात तेच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सध्या मॅचचं कंडिशन असं आहे, मॅचचं इक्वेशन असं चाललंय. YBCC प्रथमतः बॅटिंग करते जिथे त्यांनी 2 षटकांचा खेळ पूर्ण केलाय. करंटचा स्कोर जर पाहिला नक्कीच फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर उत्तमदादा म्हात्रे आणि विनोददादा भावर यांचं आगमन होईल थोड्या क्षणामध्ये. तर आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत असेल. फ्रेंड्स मोबाईल आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून आम्हाला LED TV या स्पर्धेला स्पॉन्सर केली आहे. विनोददादा भावर आणि उत्तमदादा म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत. हैदर आमचे पाहुणे येतात. दक्षता घ्या. उत्तमदादा म्हात्रे आणि विनोददादा भावर यांना आपण घेऊन यायचं आहे. वेलकम करायचं आहे. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी भरपूर मान्यवरांनी या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पॅराडाईज नाव नाही तर ब्रँड आहे. ज्यांच्या कार्याची दखल घेत प्रत्येक पाहुणा या स्पर्धेला मात्र आवर्जून भेट देतो आणि आवर्जून भेट दिल्यानंतर या स्पर्धेची एक हातभार देखील लावतात. त्या स्पर्धेचे भाग होण्याचा जे देखील प्रयत्न करतात. थोडंसं ॲडजस्ट व्हा. जाऊया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा. मायकोप संघ प्रथम क्वालिफाय झाला फायनलसाठी. यावेळी पाडल स्वीप केलाय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल संजय बाबू इज ऑन फायर. अगदी आपण पाहतोय काही कमालीचा फटका खेळला. एका बाजूला करंटची बॅट बोलते. बाबू सांगतोय की आपण देखील त्यामध्ये पार्टी जॉईन करू. आलाय चौकार. 4. थँक्यू सो मच. उत्तमदादा म्हात्रे आपण पाहतोय फ्रेंड्स मोबाईल शॉपचे प्रॉपरायटर. त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात मात्र आपण पाहू शकाल जी LED स्क्रीन
राजे छत्रपती चषक आपल्याला पाहायला मिळते आणि टाइम मोबाईलचे शाहिद शेख सरांचं इथे शुभ आगमन. उत्तमदादा म्हात्रे आपण पाहतोय पंचाळी आणि शाहीनदादा शेख यांचं मात्र शुभ आगमन, ज्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसात ही LED स्क्रीन आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. सलगचा मॅच चालू आहे. सेकंड सेमीफायनलचा यावेळेस पाडल स्वीप करायचा होता. बॅट आणि बॉल मधला प्रॉमिसिंग कनेक्शनचं मिसिंग. चेंडू मात्र सिंगल करिता. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. YBCC बॅटिंग करते. करंटचा खेळ पहिला तपासून 9 चेंडू 13 वरती, 3 चेंडू 6 वरती खेळतोय संजय. गोलंदाजी ट्रॅक वरती आतापर्यंत 8 चेंडू फेकत 15 धावा खर्च करतोय रेहान. पॅराडाईज एका बाजूला यजमान बोईसरचा एक दिग्गज संघ, मातब्बर संघ एका बाजूला, पालघर मधला एक जुना जाणता आणि एक चांगला संघ YBCC यांच्यातली लढत. पुढचा बॉल कार्पेटला अलॉंग दी कार्पेट खेळला होता. अजान आपल्याला पाहायला मिळतात. अय्यू आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त क्षेत्ररक्षक पॅराडाईज टीमसाठी जो लकी चॅम्प म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. करंटचा फटका पाहायला होता आणि कासिम यांचे सुपुत्र अय्यू आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती, चेंडू फेकण्याकरिता तयार. चौथा पाडल स्वीप, जिथे मात्र आपण पाहतोय जब्बीरला बीट केलंय. चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. YBCC नावाचा मात्र करंट नावाचा ब्रँड इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झंझावती खेळी. काय कमालीचे या स्पर्धेमध्ये ज्याच्याकडे जो भन्नाट फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या फॉर्मला अगदी पुढे घेऊन जात असताना करंट टाकून धावसंख्या 27ला 1 गडी बाद. पॅराडाईज बोईसर संघाला विचार विनिमय करण्यास भाग का लावलाय त्याचं उत्तर आहे करंट. जबरदस्त बॅटिंग. जब्बीर मात्र पाडल स्वीप वरती निश्चित स्वरूपात जागा त्यांनी सोडली होती, परंतु तदनंतर मात्र आपण पाहू शकाल करंटनं मात्र त्यांना देखील त्यांची किरकी घेतली आणि चेंडूला इंटू द गॅप मध्ये ढकललं. पाडल स्वीप. केव्हिन पीटरसन कॉपीबुक स्टाईलने फटका खेळला आणि आपण पाहतो चेंडू निघून गेलाय सीमा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय ती म्हणजेच आतापर्यंत 27-27. गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळी स्टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय. रेहानच्या विरोधात चाललंय मारामारी. रेहानच्या विरोधात चाललंय हाणामारी. इथे मात्र आपण पाहू शकाल चेंडू जाईल सीमा पलीकडे. आलाय चौकार. शाकीर बावला सरांचं इथे मात्र स्वागत. न्यू लकी ऑप्टिकल्स ज्यांच्या माध्यमातून मात्र मॅन ऑफ द मॅच चे प्रत्येक गॉगल आपण पाहतोय स्पोर्ट्स गॉगल आपल्याला पाहायला मिळतात. शाकीरजी बावला सर कालच्या दिवसात इन ॲक्शन क्रिकेटपट्टू देखील खेळताना पाहायला मिळाले. त्यांचं इथे आगमन झालंय. धावसंख्या 31, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी 10.94 ऑलमोस्ट 11ची सरासरी राखत जबरदस्त बॅटिंग. करंट 12 बॉल 21. समोर पॅराडाईज संघ असला हरकत नाही. मी देखील YBCC संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि या संघाने दाखवलेला विश्वास मी सार्थ करतोय. ज्या अनुषंगाने मात्र करंटची बॅट जबरदस्त बोलली जात आहे. लगेच आज एक अनाउन्समेंट असणार आहे. आजच्या दिवसामध्ये म्हणजे 26 मे 2024 28 मे 2024 रोजी आज आपण उत्कृष्ट अनाउन्समेंट करतो. आजच्या दिवसामध्ये जबीर खान आणि जबीर खानच्या पत्नी अर्धांगिनी झरीन खान यांना आपण लग्नाच्या वाढ हार्दिक शुभेच्छा देतोय. हॅपी अॅनिव्हर्सरी जबीर अँड झरीन खान. आपल्या दोघांसाठी हॅपी अॅनिव्हर्सरी. आमच्या पॅडर्स ग्रुपकडून आमच्या पूर्ण खेळाडू फॅमिलीकडून आपल्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवस असतील, वाढदिवस शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद. आपण जब्बीर आणि वहिनी यांचा आज लग्नाचा वाढदिवस. तुमचा प्रेमाचा निखळ जरा असाच वाहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विशिंग यू हॅपी अॅनिव्हर्सरी. जाऊया मॅचकडे. धावसंख्या फलकावरती 31. अगदी शेवटचा बॉल या षटकातला. रेहानच्या विरोधात हाणामारी. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल. प्रेझेंट्स ऑफ माइंड. कसं खेळावं, चतुर गोलंदाजासमोर कुठल्या पद्धतीची फटकेबाजी करावी आणि मग वेळेला कसं सिंगलने सावरावं. इनिंग्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या खेळानंतर 32 आणि 1 गडी बाद. संजय साथ देतोय करंटची. यस डीजे. उदयास आला ना लोकप्रिय झाला. उदयास आला ना लोकप्रिय झाला. पल्लीबाई हा ऑनर आला. पल्लीबाई हा ऑनर आला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला.
नक्कीच आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानाकडे वळणार आहोत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानाकडे वळणार आहोत. आमच्या सिपून लाईटमॅन ऑन करायचा लाईट्स. सिपून शाहू लाईट ऑन करायची प्लीज. आपण आमच्या मुख्य व्यास सन्मान करतोय. आदरणीय सन्मान निलेशजी चव्हाण, ओम साई व्हेजिटेबल चे प्रोप्रायटर निलेश चव्हाण साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल या सन्मानासाठी पुढे यायचं आहे साकीर बावला सर. या साकीर भाई जो शुभ हस्ते अपन सन्मान करना होते. या नीलू चौहान इनका हम स्वागत कर रहे हैं हमारे मंच पर. ओम साई वेजिटेबल के प्रोप्राइटर हैं और कहते हैं ना कि वेज खाना का भी ज़रूरी है. शाकाहारी आप अगर आपको लेना है तो आप जुड़ सकते हैं नीलेश चौहान के साथ. और लड्डू मिठाई भी आप इनसे ले सकते हैं. विक्रेता हैं. बहुत बहुत शुक्रिया सर, आप यहाँ पर पहुँचे, बहुत बहुत धन्यवाद. इसके बाद अजून एक सन्मान असेल. यानंतर फ्रेंड्स मोबाईल चे ऑनर उत्तमजी मात्रे साहेब या आपला सुद्धा एक सन्मान असेल. साकीर भाऊला आपण थांबायचं आहे. साकीर भाई आपके हाथों से उत्तम दादा मात्रे इनके आप स्वागत कीजिएगा. उत्तम दादा मात्रे यांनी चांगला सपोर्ट केला या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल आम्हाला LED TV म्हणजे फ्रेंड्स मोबाईल चे ऑनर आहेत विनोददादा भावर आणि पाहू शकाल उत्तमदादा मात्रे यांना नक्कीच चांगला सपोर्ट केला आहे. तसंच पाहू शकाल पण राजे शिवछत्रपती चषकाचे आयोजक सुद्धा आहेत. या वर्षामध्ये खूप सुरेख स्पर्धा गाजवली. तर धन्यवाद सर. आपण वळूया प्रत्येक सामन्याकडे जिकडे असतील उत्कर्ष पाडेल मायक्रोफोनवर. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय सामना अगदी 440 वोल्ट मध्ये 440 वोल्ट मध्ये सामना पोहोचलाय. दोन्ही बाजूला करंट सांगतोय की सहजरित्या माघार घेणार नाही. पॅराडाईज सांगतात की करंटला हात खोलण्याची संधी देणार नाही. करंट मात्र संघर्षाच्या मार्गात मात्र आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय. जबरदस्त क्रिकेट. एका बाजूला संजय आहेत बादल समोर. यावेळी सॉफ्ट हँडने केलंय. हेच करायचंय संजयला. एका बाजूला जर तुमच्याकडे निश्चित स्वरूपात सेहवाग असेल तर द्रविडचा सिंगल डबलचा खेळ पत्करणं अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि ती सध्या बघायला देखील मिळते संजयच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. अदनान जुमानी मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचे फोटोग्राफर. जबरदस्त फोटोग्राफी आपण पाहतोय. या व्हिडिओ देखील ग्राफ करतायत आणि एक जुमानी फोटोग्राफीचे मात्र प्रॉपरायटर अदनान आपल्याला पाहायला मिळतील. सफळ ITIचा मात्र वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे भरपूर वेळा पाहिलेला आहे. एक उत्कृष्ट हुशार विद्यार्थी इलेक्ट्रिशियन म्हणून कार्यरत ते सध्या आहेत, परंतु फोटोग्राफी हा त्यांचा छंद आहे. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 35 वरती. यावेळी हा बॉल चांगला हाताळला होता निलेश मिश्रा. छोटूचं मात्र यष्टीरक्षणात 100% असतं, ज्याच्यासाठी त्याची ओळख आहे. पॅराडाईज बोईसर संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निश्चित स्वरूपात निलेशाचं नाव सन्मानाने घेतलं जातं. जबरदस्त क्वालिटी त्याच्या यष्टीरक्षणाची आणि आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 35. लॉस ऑफ 1 विकेट्स. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू क्रमांक 4 घेऊन आपल्याला पाहायला मिळेल बादल. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. पुढचा बॉल. यावेळी स्टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय. प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी येतोय दर्जेदार उत्तुंग चौकार. 4. सब कहते हैं उसको थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बादल तयार. यावेळी स्टॅप केल्या बॉलला सलगचा दुसरा. करण ठाकूर इज ऑन फायर. 4. थँक्यू सो मच. अजीज भाई मेमन. जर हॅट्रिक 3 चौकार येत आहेत तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज. इथे मात्र क्रिकेटचे दर्दी आहेत. मग संघ पालघरचा असो किंवा बोईसरचा असो किंवा केळव्याचा असो, चांगल्या क्रिकेटचा सन्मान केला जातो. अर्थात अजीजभाई मेमन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलगचे 3 चौकार आले तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. 5-0-0 शेवटचा बॉल या षटकातला आणि धावसंख्या 43. करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय. यावेळी हा बॉल टॅप केला आणि सलगचा 3 आणि अजीजभाई मेमन यांच्या माध्यमातून 500 रुपये विजयी होतोय करण ठाकूर. जबरदस्त बॅटिंग. 4 षटकांचा खेळ जमलाय. 47 वरती 1 अशी स्थिती पाहायला मिळते YBCCची. सेमीफायनल नंबर 2चा थरार मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो.
थँक्यू सो मच अजीजभाई मेमन यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकाराला 500 रुपये इथे मात्र कॉमेंट्री स्टुडिओ चौकाराला आपण पाहतोय ज्यांनी हे पैसे जमा देखील केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तुम्ही बक्षिसाचा पुकार करता आणि अगदी इथे मात्र जसे चौकार लागले तसे पैसे देखील आणलेले आहेत. यावेळेस आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते 47. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल बाळा छोटा पाक बडा धमाका पॅराडाईज बोईसर संघाचा जुना जाणता खेळाडू. यावेळेस पहिलाच बॉल पंच तिथे पाहतात व्हाईट बॉल दर्शवतात. या व्हाईट बॉलनं 48. 48ला 1 12ची सरासरी. आणखीन येणाऱ्या काळात 12 बॉल आहेत. मागच्या मॅचमध्ये पॅराडाईज संघानं जरूर 90 धावा ठोकल्या परंतु आता संघ वेगळा आहे मॅचचं प्रेशर वेगळं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 48ला. यावेळी टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय पॉइंटला जिथून बादल येईल पुढे आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड केलं जातं. धावसंख्या 49 49. युसुफभाई अगदी धडपड चालू आहे या स्पर्धेसाठी. पहिला दिवस मात्र जी MPL शिरगावला होती तिथे मात्र त्यांचा कार्यभाग होता परंतु 2 दिवसात आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड होईल बाळा आपल्याला पाहायला मिळतो. विशाल आगरे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. अगदी वय वर्ष 30 जवळ असेल परंतु अगदी 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल ज्या पद्धतीचा बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. 49 धावा. षटक क्रमांक 5. काय कमालीची बॅटिंग. करण सांगतोय येस असेल विशाल चांगला गोलंदाज नो डाऊट परंतु YBCC संघाने माझ्यावरती दाखवलेला विश्वास आणि करण ठाकूर म्हणतोय की हा मीच तो करण जो YBCC संघाचा एक नवा युवा खेळाडू पालघरचा प्रिन्स म्हणून का म्हटलं जातं त्याचं जिवंत ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये झंझावती खेळी. धावसंख्या जाऊन पोहोचते 53ला ज्यामध्ये 20 बॉल 38 धावा 190च्या स्ट्राईक रेटनं 9 चौकार. धन्यवाद. थँक्यू. अजीज मेमन साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक चौकारला या स्पर्धेमध्ये 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. प्रत्येक खेळाडूला हॅट्रिक चौकार 500 रुपये आहेत आणि 6 चेंडू 6 चौकार लगावले तर 1000 रुपये कॅश प्राईज दिला जाईल. 6 चेंडू 6 चौकारावर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस बक्षिसं वाढतात खेळ चांगला रंगतोय ज्या अनुषंगाने आमचे अजीज मेमन सर इथे मात्र आपण पाहतो एन्जॉय करतील. यावेळीच आपण पाहतो करण ठाकूर. नो प्लस 4 अर्थात आपण पाहतो या 5 धावा 58 फलकावरती. सेमी फायनल नंबर 2चा थरार मैदानाच्या आतमध्ये. यावेळी टॅप केल्या बॉलला चेंडू चाललाय सीमा पलीकडे. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच या हॅट्रिक चौकारासाठी हॅट्रिक नाही आली नक्कीच नो बॉल होता. हॅट्रिक चौकारासाठी उत्कर्ष अजीज मेमन साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राईज असणारी दक्षता घ्या. यस अगदी बरोबर. हॅट्रिक चौकार येण्याकरिता 1 बॉल डॉट देखील आला होता याच्या 2 चेंडू आधीचा जिथून आपण पाहू शकाल अजीज मेमन सर एन्जॉय करतात क्रिकेटला. इथे मात्र खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. मग खेळाडू पालघरचा आहे नेवर. इथे मात्र आपण पाहतोय चांगला खेळाडू आहे त्याचं मात्र इथे निश्चित स्वरूपात मोटिवेट करण्याचं काम. बाळाची खराब गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. अगदी पॅराडाईज संघ आता येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये जब्बीर कडून भरपूर आशा अपेक्षा घेऊन राहतील. फुलर लेनचा बॉल चाललाय सीमा पलीकडे. इथून देखील आपण पाहतोय करणचं मात्र अर्धशतक. 25 मध्ये 50. करण वेल प्ले. धन्यवाद. आपण सन्मान करणार आमच्या मुख्य व्यासपीठावर फ्रेंड्स मोबाईलचे ऑनर विनोद भावर साहेब सन्मान असणार. विनोद भावर सर या. विनोद भावर साहेब कुठल्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही दक्षता घ्या प्लीज. कुठल्याही प्रेक्षकाने शेवटचा कॉल आहे कुठल्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचा नाहीये. चला आपण सन्मानाकडे बोलूया. विनोद भावर सर या. आपला एक छोटा सन्मान असेल. विनोद दादा या. विनंती करेल दिनेश चव्हाण या. म्हणू या म्हणू आपल्या शुभस्थेवर सन्मान करूया. म्हणू राणेच्या शुभस्थेवर सन्मान करणार आहोत. विनोद भावर दादा यांचा सन्मान पहिल्यांदा आम्हाला भेट दिली या स्पर्धेमध्ये. खूप बिझी असतात यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. ते म्हणजेच मोनू राईन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विनोद दादा आणि उत्तम दादा ही जोडी खूप अप्रतिम आहे. जीवलग मैत्री. एका शाळेपासून बरोबर होते आता पाहू शकाल बिझनेसमध्ये सुद्धा पार्टनर आहेत आणि जीवनामध्ये सुद्धा पार्टनर असतील आणि खूप ब्रेक व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून चांगला सपोर्ट केला या स्पर्धेमध्ये. तर खूप खूप धन्यवाद सर आपण आलात आणि या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅचकडे. करणच्या मात्र 50 धावा. अगदी पाटील नेटवर्क्स यूट्यूब वाहिनीवरती जाऊन पाहिल्या तर करणची एक स्पेशल क्लिप तुम्हाला मिळेल जिथे पॅराडाईज संघासमोर 50 धावा ठोकण्याचा कारनामा याच करणने केलाय मैदानाच्या आतमध्ये जब्बीर समोर. हा बॉल मात्र वाईड असेल.
शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. सेमीफायनलचा मॅच कसा असावा, दोन्ही बाजूला बरोबरीची आग लागलाय, कारण दोन्ही संघ मातब्बर तुल्यबळ यावेळेस आपण पाहू शकाल. बादल फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉल आलाय. करणच्या मात्र 26 चेंडू आणि 50 धावा, ज्यामध्ये 12 चौकारांचा समावेश. 192च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग, हाय क्वालिटी, उच्च कोटी, मेरिटवरची फलंदाजी. करण नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल टॅप केलाय. तिथे मात्र जब्बीर सांगतोय की नामुंदाना, मागच्या गोलंदाजाला तू खेळला असेल, परंतु इथून तेवढं सोपं नाही. मी देखील भरपूर वर्ष क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल. चांगला कमबॅक. यस, जब्बीरची गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत. फेकी देखील चांगली बघायला मिळाली. बघता बघता आपण पाहू शकाल इथून सिंगल मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली धावफलकाकडे तर 70 धावा, 70. आता चेस करण्यासाठी जेव्हा येतील तेव्हा विषय असा असणार की आपल्याला 70 धावा प्लस जायचे आहेत. एक मानसिक कच्चीकरण निश्चित स्वरूपात असेल, परंतु जब्बीर आहे, जिथे काही होऊ शकतं. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. अगदी करणचं म्हणणं आहे की संजय तू देखील स्ट्राईक करू शकतो, फटके खेळू शकतो, परंतु संजयचं म्हणणं असं आहे की करणच्या बॅटला बॉल चांगले लागले, तिथून मात्र स्ट्रायकिंग एंडला त्याला देणं शेवटचा बॉल अत्यंत महत्त्वाचा. जिथे आपण पाहू शकाल 71, 12.17चा करण रन रेट. अगदी वाढता ग्राफ YBCCचा बघायला मिळालाय. पहिल्या षटकात सुरुवात झाली, तिथून आपण पाहतोय मारामारी आणि हाणामारी. इनटू दी गॅप चेंडू चाललाय सीमा पार. धावसंख्या 75, 76चं टार्गेट. येणाऱ्या काळात काय होईल, काय बिघडेल, अनेक प्रश्न आहेत. तत्पूर्वी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस, एक वेगळं बक्षीस. मी निलेश सुर्वे यांना मागच्या वर्षी देखील पाहिलं होतं, कारण ज्या वेळेला पॅराडाईज संघ फायनल मारतो तर त्यांना प्लस तेवढंच बक्षीस होतं. आता इथून पॅराडाईज संघ जर या 75 धावा चेस करतात तर 1 लाख निलेश सुर्वे यांच्याकडून 1 लाख. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 लाख रुपयाचा कॅश प्राइज आहे निलेश सुर्वे यांच्याकडून. मागच्या वर्षी आपण पाहतो त्यांनी कॅशमध्ये ते 50,000 रुपये आपल्याला पाहायला मिळाले होते. सरपंच चषक पाहिला होता. 20,000 आपण पाहतोय जी स्पर्धा झाली तिथे देखील निलेश सुर्वे यांचं योगदान होतं. हे पॅराडाईज साठी असलेलं प्रेम आहे. 36 बॉल 76 चेस झाले तर लखपती. काय होईल, काय बिघडेल. येणाऱ्या काळात आपण पाहतोय पॅराडाईज बोईसर संघासाठीचं हे प्रेम आहे. आता जब्बीर वरती जबाबदारीचं ओझं पेलत चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. करण ठाकूर यांची मॅच काय कमालीची बॅटिंग राहिली. यस, LED स्क्रीनवरती आपण पाहू शकाल हे आमचं सुंदर असं बोईसर शहर. पाटील नेटवर्कचं कौतुक करावं तेवढं भरपूर कमी. काही कमालीचा फुटेज बघायला मिळतोय. पाटील नेटवर्क ना फक्त नाव नाही राहिलं, हे खेड्यापाड्यातून सुरुवात केली. अगदी आपण पाहतोय मोबाईल पासूनची सुरुवात आज ब्रँड झालंय. 1 लाख सबस्क्रायबर मागच्याच महिन्यात पूर्ण केले. नितेश पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांनी दाखवून दिलं की काहीतरी करण्यासाठी सुरुवात करा, सहज होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं आज पूर्ण बोईसर शहर बघायला मिळतं. काय जबरदस्त क्वालिटी, काय जबरदस्त क्वालिटी. क्रिकेटचं दर्दी म्हणजे बोईसर आणि त्या बोईसरचा सुंदर नयनरम्य नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कची टीम, मुनीत कुडू असतील, काही जबरदस्त कॅमेरामॅन, ज्यांच्यासाठी मात्र भरपूर टुर्नामेंट अशा असतात की मुनीत कुडू, अनुराग चव्हाण हे जर 2 कॅमेरामॅन असतील तर आमच्या स्पर्धेला ही डेट घ्या अशी मात्र मागणी. तुमच्या कार्याची दखल घेतल्यानंतर तुमचं मात्र कार्य हे निश्चित स्वरूपात लोकांसमोर आल्यानंतर तुमच्या नावाला पसंती, आणि ते मात्र पाटील नेटवर्कच्या टीमने केलंय. इथे मात्र आपण पाहिलं तर उत्कर्ष घरात आहेत, जागृत राऊत आहेत, आमटी DJ अंकितची मात्र आपण पाहतो पूर्ण टीम आहे.
जबरदस्त वर्क, ज्यांनी देखील भरपूर छान पद्धतीनं या स्पर्धेला क्वालिटी, उच्च कोटी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते डीजेची. आणि पाटील नेटवर्कचं कौतुक करावं लागेल, वारंवार करावं लागेल. काय जबरदस्त ही स्पर्धा रंगवली जाते. म्हणून म्हटलं जातं आता भरपूर चॅनल नवीन देखील येतात, परंतु पाटील नेटवर्क क्वालिटीचा बॉस म्हणून ज्यांना पाहिलं जातं नितेश पाटील स्वतः ते इथे देखील आहेत आज. आणि अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य पाहून आम्ही देखील अगदी भरपूर हॅपी फेसेस आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती पालघर एक्सप्रेस, समोर जब्बीर JK. पुढचा बॉल आणि पहिला बॉल. यावेळी जर आपण पाहिलं तर अगदी खोलातला बॉल होता. जब्बीरनं लांब श्वास घेतला. येणाऱ्या काळात संतोषांना फायर गन म्हणून पाहिलं जातं, वेगाचा राजा, वेगावरती स्वार, कमाल गोलंदाजी. पहिलाच बॉल खोलातला. 76 धावांचा पाठलाग, 76 धावांचं ओझं. पाहूया मैदानाच्या आतमध्ये निलेशजी सुर्वे यांच्याकडून 1 लाख रुपयाचं पारितोषिक. जर धावा चेज होत आहेत, काय होईल, काय बिघडेल. बॉलला टॅप केलं, चेंडू चाललाय, प्रेमला बीट करत चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. जब्बीरच्या बॅटमधून आलाय चौकार. टाळ्या येतात, शिट्ट्या येतात, डीजे वाजेल. यस डीजे. थँक्यू सो मच. अनिलजी तुपे एन्जॉय करतात, कारण आपल्या स्वतःचा संघाचा मॅच आहे. जब्बीरला मंत्रणा देतात की जब्बीर हो जाएगा, खेळणं जरुरी आहे. यावेळेस आपण पाहू शकाल 2 चेंडू 4 धावा. अनिल जितुपे क्रिकेटचं एक वेगळं व्यक्तिमत्व, क्रिकेट म्हणा, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, ज्यांच्या माध्यमातून मानाची दहीहंडी देखील असते, असे मात्र अनिल जितुपे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांदीचा कॉइन या स्पर्धेचा टॉस म्हणून आपण पाहिलंय. जाऊया मॅचकडे. जब्बीरच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडू पायावर जाऊन आदळतोय. लेग बाईटचे संकेत येतील. अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांचा ग्रंटिंग साऊंड ऐकायला मिळाला. आणि जिथे मात्र आपण पाहू शकाल आता 3 बॉल 5. निलेश मिश्रा गेम चेंजर पॅराडाईजचा म्हणून त्याच्याकडे पाहिलंय. गोलंदाजी थोडीशी खराब राहिली, फलंदाजीवरती भरपूर विश्वास असा पॅराडाईज संघ. मैदानाच्या आत 33 मध्ये 71. मायकोप असंघ मात्र या मॅचला बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण असेल. चला थोडं स्पीडअप करत राहा. आता मात्र आपण पाहतोय मे महिन्याची एंडिंग आणि जूनची सुरुवात म्हणजे पावसाचे संकेत. ज्या अनुषंगाने आपण पाहतो आपल्या पालघर विभागात सध्या पावसाचे संकेत आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय संध्याकाळी पाऊस पडला पालघरमध्ये. वेळ जास्त घेऊ नका, जाऊया मॅचकडे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज संतोष तयार. यावेळेस आपण पाहतोय चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा, यॉर्कर लाईनचा राजा संतोष शन्ना. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू 6 धावा. 32 मध्ये 70 होऊ शकतात. आत्मविश्वास, मी करीन, आय कॅन डू इट, हे स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणावं लागेल. स्वतःला पुन्हा पुन्हा झोपेतून उठवावं लागेल. जर स्वप्न तुम्ही पाहिलीत तर ती स्वप्न झोपेतली नसावी. इथून तुम्हाला जिवंतपणे त्या स्वप्नांची वाटचाल करता आली पाहिजे. ज्या अनुषंगाने आता सध्या पॅराडाईज संघाने देखील उराशी बाळगलेलं स्वप्न, ज्याच्यासाठी चाललेली भानगड, ज्याच्यासाठी चाललेली धावपळ. ठीक, नक्कीच जबीर खानसाठी प्रत्येक चौकारासाठी विश्वजी पाटील यांच्याकडे 500 रुपये कॅश प्राइज आहे. उत्कर्ष. जाऊया मॅचकडे. इथे मात्र बक्षिसांचं एक भरपूर असं मात्र इथे खैरात होत आहे. यावेळेस दांडी 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 गुल. फलंदाज जब्बीर बॅक टू द डगआउट. डॉन. है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा मैं लड़ जाना, है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा. मैं लड़ जाना, है लहू में एक चिंगारी, जिद से जुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा. अल्लाह फिरते बनके कफन जब तुड़या. थँक्यू. अगदी मोटिवेशन सॉन्ग आपल्याला बघायला मिळतं. परंतु संतोषांना एज इज जस्ट अ नंबर. वय हा तुमचा एक फक्त आकडा आहे. तुमची खेळण्याची जिद्द, जुनून, जज्बा अत्यंत महत्वाचा. जिथे मात्र आपण पाहतोय संतोषांना जबरदस्त गोलंदाजी. जब्बीर या फलंदाजाला शांत ठेवण्याचं मानस ज्यांनी राखलं, दांडी गुल केलंय. पुढचा बॉल. इथे मात्र निशांत आलाय फलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 1 संपलं. 7 धावा, 1 गडी बाद. नक्कीच पाहू शकाल पालघर जिल्ह्याचं एक मोठं नाव ज्यांनी
औरम क्रिकेटमध्ये खूप सारे खेळाडू घडवले असे इलियासजी पठाण साहेबांचं आगमन होते. इलियासजी पठाण साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं. त्याप्रकारे पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ब्लू आम्हाला एअरफोन्स स्पॉन्सर केलेत. इलियासजी पठाण साहेब या आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम इलियासजी पठाण साहेब. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल इलियासजी पठाण एक वेगळं नाव. पालघरच्या क्रिकेटला कसं वर नावं ज्यांनी मात्र आपण पाहतोय करून दाखवलं. युवा खेळाडू कसे पुढे जातील, पालघरचं नाव क्रिकेटमध्ये कसं पुढे जाईल असं मात्र इलियास पठाण आत्तापर्यंत क्रिकेट खेळतात. 50+ वय असेल परंतु क्रिकेट आणि क्रिकेट त्यांचे चिरंजीव राहील पठाण. बाप आणि पुत्र एकत्र क्रिकेट खेळण्याचा हा देखील योग भरपूर कमी लोकांना असतो. त्यामधली मात्र पिता पुत्र जोडी राहील आणि एका बाजूला त्यांचेच वडील इलियास पठाण साहेब यांचं आगमन झालंय. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम मोरे. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. 7 चेंडूंचा खेळ फेकलाय पूर्ण. यावेळेस इन टू दी गॅप निलेश मिश्राच्या बॅट मधून आलाय देखडा चौकार. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल दंगल 28 मध्ये 65 अंडरम क्रिकेटला आलेले सुगेचे दिवस आपण पाहतोय. प्रेक्षक राजांनी या स्पर्धेला घेतलंय अगदी डोक्यावरती. काय जबरदस्त स्पर्धा, काय कमालीची स्पर्धा. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप का म्हणून मानाचा वर्ल्ड कप पाहिलं जातं. ब्लाइंड स्ट्रोक कहा पे निगाई कहा पे निशाणा खेळायचं होतं. टॅप कन्फ्यूज झाले. ग्राउंड शॉट खेळू का, ज्या अनुषंगाने बॅटचा फ्लो देखील एक आगळा वेगळा बघायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. 1 गडी बाद. यावेळेस मागचा दरवाजा उघडा. शिरकाव केलाय प्रेमनं. गॉन. है तेरी कहानी पग पग प्यारे. दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 धड़कने छाती में जब दुबक जाती है. पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है. यावेळेस आपण पाहतोय निलेश मिश्रा देखील बाद झालाय. इथे मात्र आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचा होता. मागे आदित्य यष्टनच्या मागे होते. इथून आपण पाहतोय 25 मध्ये 64 होऊ शकतात. आणखीन वेळ गेलेली नाही. जब्बीर नसेल हरकत नाही, छोटू नसेल हरकत नाही. यंग टॅलेंट आपल्याला बघायला मिळतील. चला जे आमचे डीजे सेटअपच्या पुढे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो थोडंसं ऍडजस्ट व्हा. आयोजकांच्या सूचना आहेत. यावेळेस पॅडल स्वीप. इथे मात्र आपण पाहतोय निशांचा फटका चांगला होता. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. येतोय षटकार. षटकाराला अनिवार्य बंधन बॉक्स विकेटच्या रूपानं. बिग लॉस. फलंदाज बाद. सामने खड़ी घूर के पड़ी आंख दिखलाती है तो आंख से उसकी आंख मिला के भिड़ जाने का नाम है प्यारे. दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुबारक. सोहेल आणि मुबारक अगदी यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये. 76 धावांचा पाठलाग. अगदी 76 धावांचं ओझं मैदानाच्या आतमध्ये. करण ठाकूर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध केलं त्याने मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये ज्याने केलंय. 50 धावा सेमीफायनलच्या मॅचमध्ये. कठीण असतं, प्रेशर असतं. समोरचा संघ तुल्यबळ हरकत नाही. मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. इथे आपण पाहू शकाल फेकी मात्र केली होती. लाले यांनी डायरेक्ट हिट देखील केला होता. आणि इथून आपण पाहू शकाल सिंगल मात्र मिळते. पंचांनी रेफल केलाय वॉर रूम मध्ये की इथे धावचित आहे की नाही. वॉर रूम मध्ये मात्र आमचे अंपायर्स जोडले जातील. सूरज आपल्याला पाहायला मिळतात. युसुफ भाई देखील असतील, येतील मात्र इथे आपण वॉर रूम मध्ये. बघ ना 3 मधला एक ह्याच्यात आलाय बघ. नाही दुसरा
NOTOUT, नॉट आउट. नॉट आउट असेल. इथून आपण पाहतोय रिव्ह्यू लॉस्ट YBCC संघाचा. चारी अँगल फुटेज चेक करून आपण पाहतोय पहिल्यांदा. इथे मात्र पाटील नेटवर्क्स, म्हणून मी म्हटलं फक्त नाव घेऊन चालत नाही. पाटील नेटवर्कचं ब्रँड मागे लावावं लागतं, पुढे लावावं लागतं, कारण काम तसं आहे. हा स्क्रीनवरती देखील तो येईल. आपण एंटायर टीम मात्र पाटील नेटवर्कशी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मात्र टॅप केलंय मुबारक यांनी, परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय प्रेम मोरे यांनी. अगदी जीवाचा खटाटोप करतायत, परंतु पडतायत, झडतायत. पंचांनी दर्शवलंय का तो चौकार असेल की नाही कळवायचं. यस, ऑल राईट, चौकार येतोय. प्रयत्न चांगले होते. प्रयत्नार्थी परमेश्वर, यावेळी यश मिळालं नाही, परंतु आपण पाहतो येण्या काळात चौकार आलाय. रिव्ह्यू लॉस्ट आहे तो म्हणजेच YBCC संघाचा. याची दक्षता घ्या. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 13 वरती. 22 मध्ये 63. हा चौकार देखील आलाय. ऑल राईट, म्हणजे धावसंख्या 17. 22 मध्ये 59 डावांची गरज. मुबारकने देखील टॅपचा फटका खेळलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत 17. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 15च्या घरात पोहोचत आलाय. 14.75. आणि येत्या काळात आपण पाहतो त्या धावा मिळतील का. इथे मात्र आपण पाहतोय संतोषांना जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी म्हटल्याप्रमाणे वय हा तुमचा फक्त एक आकडा आहे, ज्याचं ज्वलंत उदाहरण इलियासजी पठाण आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. आजही ओव्हरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्यांनी पालघर जिल्ह्याचं क्रिकेट पुढे कसं न्यावं ह्याच्याकडे पाहिलं. यावेळी चेंडूला स्टिअर केलंय. ब्रिजेश बिरजू आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड करेल, सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 18. आणखीन 2 बॉल येणं बाकी. करणची गोलंदाजी इकॉनॉमिकल. करणचा खेळ अगदी मेरिटचा. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल घेऊन सोहेलसाठी. टॅप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. सोहेल सांगतोय की हरकत नाही, शेवटपर्यंत झुंज देणार, शेवटपर्यंत लढणार. पॅराडाईज आमच्या टीमचं नाव आहे. सहज हार मांडणार नाहीत, यातले आम्ही आहोत. याच मातीत मात्र रोजच्या संध्याकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात प्रॅक्टिस करणारा संघ आपल्याला बघायला मिळतो. यजमान संघ. 19 बॉलमध्ये धावा जमवायच्या 54 होऊ शकतात, परंतु येणाऱ्या काळात जबाबदारी, रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. आपण पाहतोय सोहेल आहे फलंदाजी ट्रॅकवरती, ज्याने आतापर्यंत शंकनात फुंकलाय. एक चौका त्याच्या बॅटमधून आलाय. धावा होऊ शकतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वतःला सिद्ध करण्यासाठी सोहेल तयार. पुढचा बॉल. करणच्या षटकातला शेवटचा बॉल. यावेळीस काय कमालीचा स्ट्रोक. सोहेलसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. पीस ऑफ क्रिकेट. कव्हर ड्राईव्ह. सलगचे 3 चौकार जर येत आहेत तर अजीजजी मेमन सरांच्या शुभ हस्ते 500 रुपये. करण ते विजयी झालेले आहेत. करणनं तो कारनामा केलाय. आसमां चीरे अब 7 समंदर फिरे, चल 7 सुरों में कर दे ये ऐलान। हिम्मत है तो रोको और जुर्रत है तो मानो, रे आज हथेली में रखती है जान। खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून, खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा। काही जबरदस्त नजारा आपल्याला बघायला मिळतोय. अगदी HD चंद्राचं मात्र व्ह्यू पाटील नेटवर्क ह्याच्यासाठी मात्र तत्पर आहे. नितेश पाटील यांचं मात्र एक काम आपल्याला बघायला मिळतं. मुनीत कुडू आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला. ब्रँड ऑफ बहाडोली. बहाडोली म्हटलं का तो जांबूचा गोडवा, आणि त्याच पद्धतीनं मुनीत कुडू एक गोड व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. आणि इथे मात्र आपण पाहतोय पाटील नेटवर्कची टीम जोडली जाते. जबरदस्त कॅमेरा वर्क. मान्सून थंड वारा आता वाहायला लागलाय. येणाऱ्या काळात आपण पाहतोय मेघराजाचं आगमन. अगदी जून महिन्यात सुरुवात झाली की मग वेध लागतात, ते म्हणजे रबर बॉल क्रिकेटचे. परंतु पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये काय कमालीची चुरस बघायला मिळते. 18 मध्ये 50. सोहेल जबरदस्त बॅटिंग, ज्याने 4 मध्ये 10, 250च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय.
सोहेलकडे ती क्वालिटी आहे. सोहेल मात्र एक यंग टॅलेंट आहे. तो मात्र या मॅच मध्ये जीव ओतू शकतो, जो चांगले फटके खेळू शकतो. इथून त्यांच्या समेत मुबारक देखील आहेत. चांगले क्रिकेट, यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. पॅराडाईज संघ म्हटलं की युवा खेळाडूंना घडवण्याची एक ही मात्र फॅक्टरी आहे. युवा खेळाडू कसे तयार करावेत तर या पॅराडाईज संघाकडून शिकावं, ज्यांनी भरपूर नवीन खेळाडू या अंडरआर्म क्रिकेटला दिलेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉलला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक संजय आहेत. फेकी मात्र आलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, चांगले क्षेत्ररक्षण करतील. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 27. 17 मध्ये 49. आता मात्र अत्यंत महत्वाची लढत. एका बाजूला सोहेल आहेत, जबरदस्त फलंदाज, टेक्निकल फलंदाज, टायमिंग वरती जास्तीत जास्त जे मात्र कॉन्सन्ट्रेट करतात. तंत्रशुद्ध फटक्यांसाठी ज्यांची निवड यावेळीस मात्र आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल होता. अगदी आपण पाहतोय पंचांनी मात्र हा चेंडू नो घोषित केलाय. अगदी वेस्टच्या वरती. आर्ग्युमेंट्स नको प्लीज. सहकार्याची गरज आहे. जो मात्र रिव्ह्यू लॉस्ट IBCC संघ आपण पाहू शकाल. कमरेच्या वरचा बॉल हा मात्र वाईट, नो बॉल असं मात्र पंचांनी दर्शवलंय. आता धावसंख्यांमध्ये बदल होत आहेत. 17 बॉल 48. मागच्या 2 चेंडून मागे 2 चौकार ठोठावले होते या फलंदाजानं. जर इथून चौकार आला तर अजितजी मेमन सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बक्षीस होता, परंतु सोहेल इथून बॅक टू द टेक आउट गॉन. खेल जमा ले, कसम उठा ले, बजा के चुटकी धूल चटा दे. घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के खिलाड़ी मारे मारे. घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के घुमा के खिलाड़ी मारे मारे. नवीन फलंदाज आपण पाहतोय अयान. सोहेल यांचेच बंधू. एक बंधू बाद झाल्यानंतर आता अयान त्यांचेच छोटे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय अंडर 16 चा मात्र खेळाडू. वयोगट 16 वर्षाखालील वयोगटातील खेळाडू आज एक मोठी स्पर्धा आणि पॅराडाईज संघाचा भाग आहे. यावेळेस पहिल्याच बॉलवरती अयान अय्यू यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय चांगला स्ट्रोक मात्र खेळलाय त्यांनी. 15 मध्ये 48 ची गरज. एका बाजूला आपण पाहतो यजमान संघ थोडासा मागे बॅकफुटला आलाय, परंतु आता आपण पाहूया. यावेळेस कट करायचं होता बॉलला. चेंडू चाललाय थर्ड मॅन मध्ये. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतंय फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर 29 धावा. 14 मध्ये 47. 47 मध्ये 14. मुबारक फलंदाज आहे, क्वालिटी आहे, फक्त मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. इथे देखील आपण पाहतोय वेगावरती मात्र आपण पाहतोय नियंत्रण आणि नियंत्रित लयबद्ध गोलंदाजी. संतोष अण्णा त्याच्यासाठी वेगासाठी ज्यांचं नाव पुढे घेतलं जातं या पालघर क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करतात. 13 मध्ये 46 ची गरज. 46 ची गरज आणि 13 चेंडू. या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला मॅच मध्ये इंटरेस्ट. दांडी गुल. इथून फलंदाज अयान बॅक टू द डग आउट गॉन. अनिकेत कवर आमच्या वेस्टपर्ड. अनिकेत कवर या. ओव्हर टू कम बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. चेंडू आहेत तुमच्याकडे आता 12 आणि या 12 चेंडून मागे धावा जमवायच्या आहेत तुम्हाला. त्या म्हणजेच 46. 23 धावा प्रति षटका मागे. म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे 6 चौकार. प्रत्येक षटकात 6 चौकार येणं अत्यंत गरजेची भूमिका. टार्गेट भरपूर लांब चाललंय, परंतु प्रयत्न चालू आहेत. यावेळीस आपण पाहतोय करणचा चेंडू अनप्लेएबल गॉन. धन्यवाद. नक्कीच खूप खूप धन्यवाद सन्माननीय मनोजी संखे म्हणजेच बॉब यांना आपला बहुमूल्य वेळ दिला या स्पर्धेला. नक्कीच आपल्याकडून रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद सर, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद सर. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत प्रेम. पॅराडाईज बोईसर संघाचा मात्र आपण पाहतोय
इथून अगदी शेवटचा प्रवास म्हणायला हरकत नाही, कारण YBCC संघानं पकड बनवलं या मॅचमध्ये. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक प्रेम पुन्हा एकदा तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 9 चेंडू 46ची गरज. सर्व जरी आपण पाहतोय चौकार आले तरी देखील सामन्यापासून थोडेसे लांब व्हाल. सिंगल मिळेल. बादल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज विशाल मात्र नुकताच आला, त्याने प्रयत्न केले, चौकार येत नाही. आता जर आपण पाहिलं तर 8 मध्ये 45ची गरज. या मागच्या बॉलवरती काय झालंय? नो स्कोर आहे. ऑल राईट, नो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे 8 मध्ये 46. पुढचा बॉल. हा फटका देखील आपण पाहतोय अगदी कव्हर ड्राईव्ह, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अण्णा चांगला फील्ड त्यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या 30 वरती स्थिर आहे. एक वेगळा चेंडू हाताळला होता करणनं. तिसरं षटक या मेडन आपल्याला पाहायला मिळतं. करण इकॉनॉमिकल गोलंदाजी. 6 मध्ये 46. अगदी आपण पाहतोय हे मैदान शांत झालंय, अगदी निराश झालंय, कारण घरचा संघ, यजमान संघ आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी माझा विजय असायला हवा. क्रिकेटचा खेळ याला अर्थ देत नाही. क्रिकेटचा खेळ सांगतो चांगलं क्रिकेट खेळणार तो निश्चित स्वरूपात विजयाच्या छायेमध्ये जाणार. ज्या चुका झाल्या त्या मात्र तुम्हाला ॲक्सेप्ट करून पराभव देखील पसंत करावा लागेल. 6 मध्ये 46. पुढचा मॅच बिग ब्लो, फायनलचा सामना, ज्याची वाट प्रत्येक जण पाहतोय. मायकोप संघ आता मात्र आपण पाहतोय इथून निश्चित स्वरूपात YBCC या संघाने मात्र आता बॅग उचललेले आहेत, कारण 6 मध्ये 46. सामन्यामध्ये औपचारिकता. टॅप केलाय बॉलला, चेंडू ऑन साईडला. तिथे धीरज पाटील लाल्या या नावानं ज्यांना प्रेम मिळालं. शिवराज वेऊर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर ज्यांची वर्णी लागली जाते या संघात, अर्थात तेच लाल्या आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. पंच अशरफ मेमन दर्शवतात की यस इट्स अ व्हाईट बॉलनं आपण पाहतोय स्कोर काढला. धावा जाऊन पोहोचतात 31. 5 मध्ये 45. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड. अगदी आपण पाहतोय, मी बघाशी देखील उल्लेख केला, गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही चांगलं, आणि ते सध्या चालू आहे. शेवटपर्यंत लढत देतात. यावेळी हा बॉल चांगला. चेंडू पडल्यानंतर स्किट होणारा चेंडू. मागे संतोष अण्णा त्यांची कामगिरी चोख बजावतात. अगदी 3 मध्ये 41. 3 मध्ये 41 धावांची गरज. पुढचा बॉल. फुलरलेनचा बॉल इन टू दी गॅप. चेंडू जाईल सीमा पार. ब्रिजेशला चकमा देत चेंडू जातोय फरार. चौकार. 2 मध्ये 37 धावा. आता आपण पाहतोय गोलंदाजीचा युनिट थोडासा आपण पाहतोय नबळा राहिला पॅराडाईज संघाचा, आणि जिथून आपण पाहिलं करणने वरचढ केली. फटका चांगला इथे देखील. लाल्या तिथे देखील आहेत, आणि त्यांच्या हाताला जणू काही लहूचिंबक आहे की काय. चेंडू जातात आणि चिपकतात ते बघायला मिळालं. शेवटचा बॉल. इथून सन्मानजनक चेंडूला मात्र YBCC वेऊर हा संघ फायनल मध्ये क्वालिफाय. जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुकार करूया, जिथे मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर, वन अँड ओनली युसुफ भाई. थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅचचा उल्लेख करत होतो, ज्यामध्ये मॅन ऑफ द मॅच करण ठाकूरच्या मात्र धावा पाहिल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं 55 धावा आणि 29 चेंडून मागे गोलंदाजी करत असताना त्याने विकेट देखील मिळवली. ती म्हणजेच एक विकेट आणि 55 धावा. या तंत्रावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच गोज टू करण ठाकूर. सलगचा 4था मॅच मॅन ऑफ द मॅच. युसुफ भाई. नक्की धन्यवाद उत्कर्ष. आपण मॅन ऑफ द मॅच देतोय, पण विनंती करेल आपण महिन्याने 4 लाईनअप कर दोन्ही संघाने घ्यायचं आहे. करण ठाकूर या होऊ शकाल. बॅक टू बॅक. चला, 4था मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमधला